विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये भरती निघाली असून ही 2024 ची भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती आहे। पदांचे नाव काय आहे बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि पशुवैद्यकीय अधिकारी, आणि अर्ज फी इथे तुम्हाला नाही आहे आणि त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2024 आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार प्राप्त असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे। बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ही भरती निघाली आहे। 2024 ची भरती असून पदांचे नाव काय आहे, पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पदांचे नाव आहे। पदसंख्या किती आहेत तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 5 जागा आहेत आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 18 जागा आहेत। अशा आपण टोटल 23 जागांसाठी ही भरती आहे। त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता काय आहे आपण हे पाहूया। बघा, शैक्षणिक पात्रता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी काय आहे आधी पाहूया। उमेदवारांना पशुवैद्यकीय विज्ञान शाखेच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा। उमेदवार राज्य पशुवैद्यकीय भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा 1984 अंतर्गत नोंदणीकृत असावा। बघा, तुमचं डिग्री असणं गरजेचं आहे, त्यानुसार तुमचं लायसन्स सुद्धा असणं किंवा तुम्ही नोंदणीकृत केलेले म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं असणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच पद्धतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी काय एज्युकेशन लागणार आहे ते सुद्धा आपण पाहू। विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील डिग्री ऑफ BSc पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन DMLT पदविका डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदविका उत्तीर्ण झालेला असावा। त्याच पद्धतीने BSc DMLT असणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच पद्धतीने बघा, 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांचे यांच्याकडे नियम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेचे लॅबोरेटरी मेडिसिन या विषयाची तुमची पदवीधारक करणारा असावा। बघा, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी आणि मेडिसिन, बघा याच्यामध्ये तुम्ही पदवी केली असेल तरी सुद्धा इथे तुम्ही फॉर्म भरू शकता। बघा, BSc DMLT असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तुम्ही 12वी वरून बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी मेडिसिनचं तुम्ही कोर्स किंवा डिप्लोमा किंवा पदवी धारण केली असेल तर सुद्धा इथे फॉर्म भरू शकता। बघा, नोकरीचे ठिकाण काय आहे, नोकरीचे ठिकाणी मुंबई आहे। त्याच पद्धतीने वयोमर्यादा काय आहे, 18 ते 33 वर्षापर्यंत इथे तुम्ही फॉर्म भरू शकता। बघा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी अर्ज कसा करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा। निवड पद्धती कशी आहे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मुलाखत होणार आहे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा फॉर्म कुठे सादर करायचा आहे। बघा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता काय दिलेला आहे बघा, महाव्यवस्थापक देवनार पशुवैद्यगृह यांचे कार्यालय गोवंडी रेल्वे स्थानकासमोर गोवंडी मुंबई, बघा 400443 यावर तुम्ही या ॲड्रेसवरती अर्ज करू शकता किंवा अर्ज पाठवू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 8 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि इथे अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। हे सर्व माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची होती। त्याच पद्धतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी यासाठी तुम्हाला कुठे फॉर्म सबमिट करायचा हे सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी अर्ज पद्धती ऑफलाईन करायचे। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, बायल नायर धर्मा रुग्णालय डॉक्टर AL नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई 400008 यावरती तुम्ही अर्ज पाठवू शकता। त्याच पद्धतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। ही झाली प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची माहिती। त्याच पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत।
बघा, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज सादर करण्याची सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे। बघा, तुम्हाला अधिकृत वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता आणि अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा। बघा, अर्ज तुम्हाला दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचं आहे आणि अर्जामध्ये आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती घ्या आणि अर्ज घ्या आणि पूर्ण अर्ज नाकारला जाईल। बघा, तुम्ही अर्धवट जर माहिती घेऊन फॉर्म भरलात तर तुमचा अर्ज नाकारला जाईल। त्याच पद्धतीने आपण GR बद्दल सुद्धा माहिती पाहूया। बघा, तुम्हाला इथे GR दिलेला आहे, PDF लिंक सुद्धा आहे, त्यावरती जाऊन आपण थोडक्यात माहिती पाहूया। पहा, हा GR आहे बृहन्मुंबई महानगरपालिका। बघा, हा तुम्हाला GR भेटलेला आहे। बायल नायर धर्मा रुग्णालय, वटोरा वैद्यकीय महाविद्यालय, इमर्जन्सी लॅबसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गातील रिक्त पदे एका वर्षाकरिता दर 40 दिवसांनी 1 दिवसाचा खंड देऊन कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, पदांचे नाव काय आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 18 जागा आहेत आणि त्यासाठी आहारता आपण पाहिलेली आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागते सर्व माहिती आपण बघितलेली आहे। त्याच पद्धतीने अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहे। त्याच पद्धतीने कागदपत्र कुठले लागणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देते। आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला, पॅन कार्ड लागणार आहे, वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालकाचा परवाना, वीज देयक बिल, दूरध्वनी देयक असे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत वास्तव्याच्या पुराव्यासाठी। ओळख पुराव्यासाठी काय लागणार आहे, बघा, आधार कार्ड असेल तर चालेल, वाहन चालक परवाना असेल तर चालेल। त्याच पद्धतीने पारपत्र असेल, पास फोटो, मतदान ओळखपत्र सुद्धा चालणार आहे आणि माध्यमिक शालांत, बघा, SSC परीक्षेचे गुणपत्रिका सुद्धा इथे लागणार आहेत आणि उच्च माध्यमिक परीक्षेचे सुद्धा गुणपत्रिका लागणार आहेत। बघा, SSC आणि HSC। त्याच पद्धतीने पदवी परीक्षेचे गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास ते सुद्धा लागणार आहेत आणि DMLT पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे आणि 2 पासपोर्ट आकाराचा अलीकडचा काढलेला छायाचित्र सुद्धा इथे लागणार आहे आणि शैक्षणिक अर्हता व अनुभव संबंधित असलेले कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ही सर्व तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत। तर ही संपूर्ण कागदपत्रे तुम्ही जोडून फॉर्म भरायचा आहे। फॉर्म सुद्धा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। बघा, तुम्हाला फॉर्म सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ इथे फोटो चिटकवायचा आहे। त्याच पद्धतीने इथे संपूर्ण नाव तुमचे मराठीत लिहायचं आहे, वडिलांचे नाव लिहायचं आहे, पती असतील तर पतीचे नाव, विवाह बघा तुमचं लग्न झालं असेल त्याच्या आधीचं तुमचं नाव लिहायचं आहे, पत्ता तुम्ही इथे लिहू शकता। त्याच पद्धतीने इथे मोबाईल नंबर लिहू शकता तुम्ही, लिंग लिहू शकता, स्त्री पुरुष काय आहे, जन्मदिनांक लिहू शकता, कधी तुम्ही जन्मला आहात, वर्ष, महिना, दिवस तुम्ही इथे लिहू शकता। त्याच पद्धतीने अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि इथे शैक्षणिक पात्रता, बघा तुमचे काय काय एज्युकेशन झालेलं आहे ते सगळी माहिती इथे टाकू शकता। त्याच पद्धतीने बघा, 12वी तुमची कशामध्ये झालेली आहे हे संपूर्ण माहिती इथे, टक्केवारी सुद्धा इथे टाकायचं आहे। अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। तुमचं MSc झालं असेल तर ते इथे लिहायचं आहे आणि प्रमाणपत्र जोडावे। बघा, मराठी भाषा तुमची असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता आणि सदर जाहिरातीसाठी नियम, अटी आणि शर्ती मान्य आहेत ते सुद्धा तुम्ही इथे मान्य असेल तर दिनांक आणि ठिकाण लिहून इथे तुमचा सही करू शकता। अशा पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म भरायचा होता। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुद्धा PDF आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।